कुलकर्णी वाड्यावरची सकाळ नेहमीप्रमाणे खूप सुंदर उगवली होती, पण त्या सौंदर्यामागे एक हृदय मात्र कायम भीतीच्या सावटाखाली धडधडत होतं. हे देवा, आज तर खूपच उशीर झाला. आजी काय म्हणतील कोण जाणे. सकाळचे 5 वाजले होते. आजींना सकाळी बरोबर 6 वाजता चहा हवा असायचा. त्यानंतर 7 वाजता नाश्ता आणि सकाळी 9 वाजता सायलीताईंचा नाश्ता त्यांच्या खोलीत पोचायलाच हवा असायचा. गौरी पटकन तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली. गौरी स्वयंपाकघरात चहा बनवत होती, तेवढ्यात काकू तिथे आल्या. अगं गौरी मुली, तू पुन्हा एवढ्या पहाटे उठलीस? अगं, मी केला असताना चहा. किती वेळा सांगितलंय तुला, थोडी विश्रांतीही घेत जा. अहो काकू, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आहे, मी एवढीशी मदत तर करूच शकते. आणि खरं सांगायचं तर ही सगळी कामं करताना मला खूप छान वाटतं, अगदी आपल्या घरासारखं वाटतं. आणि तुमच्या हातचा चहा सगळ्यांनाच आवडतो, पण मीही तुमच्याकडून शिकते आहे. अगं गौरी, तू माझ्या मुलीसारखीच आहेस. तुझी आई माझी जीवाभावाची मैत्रीण होती. ती गेल्यानंतर मी मनाशीच ठरवलं होतं की तुला मी माझीच मुलगी म्हणून सांभाळेन. आणि खरं सांगायचं तर तू सायलीपेक्षाही जास्त समजूतदार आहेस. पण ही गोष्ट फक्त आई आणि सायलीच्या लक्षातच येत नाही. इतक्यात वाड्यात एक कडक आवाज घुमला. तो आवाज गौरीला रोज तिची जागा दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अगं, घरात कोणी आहे का? माझा चहा कुठे आहे? 6 वाजले तरी अजून चहा आला नाही. रोजचाच उशीर. त्या अनाथ मुलीला कसली शिस्त आणि कसले संस्कार आई वडिलांनी काही शिकवलंच नाही तिला. अगं आई, पुन्हा तेच सुरू केलंस का? गौरी अनाथ नाही, ती माझी मुलगी आहे. तिची आई माझी जीवाभावाची मैत्रीण होती. तिने गौरीला खूप चांगले संस्कार दिले आहेत. आणि चहाही तयार आहे, मी आताच घेऊन येते. अहो काकू, राहू द्या, मीच घेऊन जाते. आजींना अशा पद्धतीने बोलायची सवय आहे, मी त्यांचं काही मनावर घेत नाही. अगं गौरी, तू एवढं सगळं का सहन करतेस? तूही या घराचीच मुलगी आहेस. रक्ताचं नातं नसलं तरी प्रेमाचं नातं तर आहे ना. हो काकू, काकांनी मला राहायला घर दिलं आणि तुम्ही मला आईचं प्रेम दिलं. माझ्यासाठी तेच खूप मोठं आहे. बाकी सगळं एक ना एक दिवस नक्कीच ठीक होईल. असं म्हणत गौरीने चहाचा ट्रे हातात घेतला आणि आजींच्या खोलीकडे निघाली. तिने हलकेच दार ठोठावलं. आजी, मी आत येऊ का? तुमचा चहा घेऊन आले आहे. हो हो, ये आत. एवढा उशीर का झाला? सकाळी सकाळी काय करत बसतेस कोण जाणे. गौरी शांतपणे खोलीत गेली. तिने चहाचा कप बाजूच्या टेबलवर ठेवला. आजी, आज मी तुमच्यासाठी गरमागरम समोसे केले आहेत. तुम्हाला ते खूप आवडतात ना? आणि तुमची आवडती हिरवी चटणीही केली आहे. जा, आता सायलीला उठव. ती माझी सख्खी नात आहे. तिची नीट काळजी घे. तिची झोप पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर तिचं सौंदर्य कमी होईल. हो आजी, मी आताच जाते. तुम्हाला अजून काही हवं आहे का? नाही. आणि ऐक, आज महाविद्यालयातून लवकर घरी ये. घरात खूप काम आहे. सायलीचे कपडे धुवायचे आहेत आणि तिची खोलीही स्वच्छ करायची आहे. हो आजी, लवकर येईल. गौरी खोली बाहेर आली. दालनात थोडा वेळ थांबून तिने डोळ्यात आलेले अश्रू अलगद पुसले. आजी, अजून किती दिवस मी या घराचीच आहे हे मी किती वेळा सिद्ध करायचं. आई, तू आज असतीस तर काय केलं असतंस? गौरी सायलीच्या खोलीत गेली. सायली अजूनही गाढ झोपली होती. अगं सायली ताई, उठ ना, महाविद्यालयात जायचं आहे ना? तुमचा सकाळी 8 वाजताच तास आहे. शर्मा सर म्हणाले होते उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. अगं गौरी, एवढ्या लवकर का उठवतेस मला? मला अजून झोप येत आहे. तूच जा महाविद्यालयात, मला झोपू दे. आणि तसंही माझी उपस्थिती कोणीतरी लावून देईल. शेवटी गौरी एकटीच महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली.
पण आजींच्या कठोर शब्दामुळे गौरीचं मन खूप खिन्न झालं होतं. त्याच वेळी महाविद्यालयाच्या आवारात एक काळी अलिशान कार येऊन थांबली. त्यातून एक देखणा तरुण खाली उतरला. तो होता आर्यन. हुशार, आत्मविश्वासू आणि सुसंस्कृत. त्याच्या आई वडिलांनी त्याला नेहमी एकच गोष्ट शिकवली होती, मुला, नाती ही विश्वासावर उभी असतात आणि एकदा का विश्वास तुटला तर ते नातंही टिकत नाही. पण आयुष्य लवकरच त्याच विश्वासाची कठीण परीक्षा घेणार आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. महाविद्यालयाची घंटा वाजली आणि सर्व विद्यार्थी वर्गाकडे जाऊ लागले. आर्यन वर्गात आला आणि मागच्या बाकाकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर गौरीवर पडली. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. किती शांत आहे ही, जणू एखाद्या वेगळ्या जगात वावरत आहे. इतक्यात त्याचा मित्र समीर मागून आला. अरे आर्यन, कोणाकडे एवढा पाहतोयस? पहिल्याच नजरेत प्रेम झालं की काय? नाही रे, पण ती इतरांपेक्षा काहीतरी वेगळी वाटते. अरे वेगळी म्हणजे सुंदर असंच ना, सरळ बोल. अरे गप्प बस, वर्ग सुरू झाला आहे. वर्ग सुरू झाला, पण आर्यनची नजर पुन्हा पुन्हा नकळत गौरीकडेच वळत होती. दुसरीकडे गौरी ग्रंथालयात पुस्तकांच्या कपाटासमोर उभी राहून तिच्या विषयांचं पुस्तक शोधत होती. तेवढ्यात तिने एका पुस्तकाकडे हात पुढे केला आणि त्याच क्षणी दुसऱ्याचाही हात त्याच पुस्तकावर गेला. दोघांचे हात हलकेच एकमेकांना स्पर्शून गेले. काही भेटी गोंधळात होत नाहीत, त्या शांततेत आयुष्य बदलून टाकतात. अरे माफ करा, तुम्हीच हे पुस्तक घ्या, मला नको आहे. नाही नाही, कृपया तुम्हीच घ्या. माफ करा, पण तुम्ही ठीक आहात ना? हो हो, मी अगदी ठीक आहे, फक्त डोळ्यात काहीतरी गेलं होतं. अहो, तुम्ही साहित्य शाखेच्या विद्यार्थिनी आहात का? हो, इंग्रजी साहित्य आणि इतिहास हे माझे विषय आहेत. तुम्ही या महाविद्यालयात नवीन आहात का? मी तुम्हाला याआधी कधी पाहिलं नाही. हो, माझं मुंबईवरून इथे बदलीवर प्रवेश झाला आहे. बाबांनी त्यांचा व्यवसाय इथे वाढवला आहे, त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब इथे राहायला आलं. खरं सांगू, तू इतरांपेक्षा खूप वेगळी वाटतेस, अगदी मनापासून जगणारी, खरी खुरी. अहो, मी तर अगदी साधीच आहे, वेगळं असं काही नाही. उलट मी थोडी कंटाळवाणीच असेन. अजिबात नाही. आजकाल सगळे दिखावा करण्यात व्यस्त असतात, पण तुझ्या डोळ्यात मात्र प्रामाणिकपणा दिसतो. माफ कर, मी कदाचित जरा जास्तच बोलतोय. नाही, तसं काही नाही, पण मला आत्ता वर्गात जायला हवं. तुम्हाला भेटून छान वाटलं. गौरी घाईघाईने तिथून निघून गेली. नकळत तिचं पुस्तक मात्र तिथेच राहून गेलं. मग दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये गौरी एकटी शांत बसली होती. तेवढ्यात आर्यन तिच्या जवळ आला. हाय गौरी, तू इथे एकटीच बसली आहेस? मी इथे बसलो तर चालेल का? हो नक्की, पण तुम्हाला माझ्या जवळच का बसायचं आहे? म्हणजे तुझे इतर मित्रमैत्रिणी नाहीत का? आहेत, पण मी फार मिसळणारी नाही. माझं पूर्ण लक्ष अभ्यासावर असतं, त्यामुळे अनेकांना मी थोडी वेगळी वाटते, साधी, शांत आणि कदाचित कंटाळवाणी. इतक्यात सायली तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये आली. तिची नजर थेट गौरी आणि आर्यनवर गेली. गौरीच्या चेहऱ्यावरचं प्रत्येक हास्य सायलीला टोचत होतं. ती चिडून म्हणाली, ही गौरी कोणासोबत बसली आहे आणि हा मुलगा कोण आहे? मी याला याआधी कधी पाहिलं नाही. बघ ना, दोघे किती छान गप्पा मारत आहेत. काहीतरी नक्कीच चालू आहे. अगं, तो आर्यन आहे, नवीन प्रवेश घेतलेला मुलगा. मी ऐकलं आहे तो खूप श्रीमंत घरातून आला आहे. त्यांचं देशमुख उद्योग समूह मुंबईवरून इथे स्थलांतरित झालं आहे. अगं, माझा चुलत भाऊ मुंबईत राहतो. त्याने सांगितलं होतं की देशमुखांचं कुटुंब मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. असं आहे का? खूपच रंजक. चला मग त्याच्याशी ओळख करून घ्यायलाच हवी. आणि जर तो गौरीच्या नादाला लागला असेल तर त्याला सावध करणंही गरजेचं आहे.
बिचाऱ्याला अजून माहितीच नाही तो कोणाच्या मागे फिरतो आहे. बरोबर आहे, चल. हाय, मी सायली, गौरीची चुलत बहीण. हाय, मी आर्यन. अगं सायली ताई, मला ग्रंथालयात जायचं आहे. हो हो, तू जा, आम्ही बोलत आहोत. अरे, गौरी खूपच लाजरी आहे, माझ्याशी बोल ना. सायली, गौरी अजिबात कंटाळवाणी नाही आणि खरं तर मलाही ग्रंथालयात जायचं आहे. गौरी, चल जाऊया. हो, चला. दोघेही एकत्र निघून गेले. सायली रागाने त्यांच्याकडे पाहतच राहिली. संध्याकाळची वेळ होती. देशमुख निवासाचा भव्य दिवाखाना महागड्या फर्निचरने आणि सुंदर चित्रांनी सजला होता. घरातील वैभव प्रत्येक गोष्टीतून जाणवत होते. सोप्यावर आर्यनचे आई वडील राजेंद्र देशमुख आणि निलिमा देशमुख गंभीर चेहऱ्याने बसले होते. आर्यन त्यांच्यासमोर उभा होता. राजेंद्र म्हणाले, अरे आर्यन, बस. आम्हाला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अरे मुला, आता तुझं लग्न करण्याचं वय झालं आहे. आम्हाला वाटतं आता तुझ्या विवाहाचा विचार करायला हवा. अगं आई, मला अजून घाई नाही. पण मुला, आम्हाला आहे. तुझ्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं आहे. आई, कोणाचं? कुलकर्णी कुटुंब. हे नाव ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. कुलकर्णी कुटुंब म्हणजे गौरीच असेल का? अरे, मुलीचं नाव आम्ही विचारलं नाही, पण कुटुंब अतिशय प्रतिष्ठित आहे. चांगला खानदानी वारसा आहे आणि व्यवसायही मोठा आहे. मग सांग, तुझी तयारी आहे ना? हो बाबा, माझी पूर्ण तयारी आहे. आर्यनने एक नाव नकळत आपल्या हृदयात जपून ठेवलं होतं. त्याला वाटलं होतं की नियतीने त्याच्या मनातली न बोललेली इच्छा ऐकली आहे. पण नियतीचे खेळ कधीच सरळ नसतात. संध्याकाळची वेळ होती. दिवाणखान्यात आजी काकू आणि सायली बसल्या होत्या. टेबलावर मिठाई ठेवली होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण सायलीच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. गौरी स्वयंपाकघरातून पाण्याचा ट्रे घेऊन आली. दिवाणखान्याच्या दाराशी पोहोचताच तिच्या कानावर त्यांचं संभाषण पडलं आणि ती तिथेच थबकली. अगं सायली, असं स्थळ वारंवार मिळत नाही. आर्यन देशमुख सारखा मुलगा आणि इतकं मोठं प्रतिष्ठित घराणं. अगं आजी, तुम्हाला माझं म्हणणं का समजत नाही? मला आत्ताच लग्न करायचं नाही. माझं स्वप्न अभिनेत्री बनण्याचं आहे. मी त्यासाठी ऑडिशन्सही देत आहे. त्यामुळे हे लग्न सध्या होऊ शकत नाही. हे ऐकताच गौरीच्या हातातील ट्रे घट्ट पकडला गेला. आर्यनचं नाव कानावर पडताच तिच्या मनात एक वेगळीच वेदना दाटून आली. अगं मुली, लग्नानंतरही स्वप्न पूर्ण करता येतात. अगं, स्वप्न नंतरही पाहता येतील. आधी संसार करायला शिक. ज्या नावाने नकळत गौरीच्या मनात एक कोमल जागा निर्माण केली होती, तेच नाव आज दुसऱ्याच्या नशिबाशी जोडले जात होते. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीलाही ते नातं मनापासून मान्य नव्हतं. सायली तिच्या खोलीत नाराज होऊन बसली होती. तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. तिची मैत्रीण निशा तिच्या शेजारी बसली होती. अगं, तुझं लग्न ठरतंय, मग तू एवढी नाराज का दिसतेस? आनंद? अगं कसला आनंद? कुणी मला एकदाही विचारलं का? सायली, तुला हे लग्न करायचं आहे का नाही? फक्त एवढं सांगितलं गेलं की स्थळ चांगलं आहे, त्यामुळे लग्नाची तयारी कर. अगं, मग सरळ नकार देना. नकार? या घरात माझं ऐकतच कोण? सगळ्यांच्या तोंडी फक्त गौरीचं नाव असतं. गौरी किती चांगली आहे, गौरी किती समजूतदार आहे, आणि मी जणू माझं काहीच महत्त्व नाही. इतक्यात तिच्या मोबाईलवर एक संदेश आला. सायली, ही खूप मोठी संधी आहे. मुंबईमध्ये ऑडिशन सुरू आहेत. स्टार बनायचं असेल तर लगेच ये. हीच योग्य वेळ आहे. माझं आयुष्य मी स्वतः घडवणार. लग्नाच्या रात्री संधी साधून सायली घरातून निघून गेली. थोड्याच वेळात वरात दारात येऊन पोहोचली. बाहेर सनई चौघड्यांचा गजर सुरू होता, पण घराच्या आत मात्र एकच गोंधळ उडाला होता. सायली कुठे आहे? तिचा फोनही लागत नाही. सगळीकडे शोधलं, पण ती कुठे सापडत नाही. अगं,
हे लग्न थांबता कामा नये, बाहेर वरात उभी आहे. ही गोष्ट बाहेर कळली तर आपल्या घराची अब्रू धुळीस मिळेल. गौरीला तयार करा. अगं आई, तू काय बोलत आहेस? मी अगदी खरं बोलते आहे. आज गौरीला सायलीच्या जागी मंडपात बसावं लागेल. पण आजी, हे लग्न तर सायली ताईंचं आहे, मी तिच्या जागी कशी बसू? अगं गप्प बस. या घराची अब्रू सर्वात महत्वाची आहे. तू या घरची मुलगी आहेस ना, मग आज तुझं कर्तव्य पार पाड. अगं आई, हे चुकीचं आहे. योग्य की अयोग्य याचा विचार नंतर करू. आता हे करणं गरजेचं आहे. आजी, जर माझ्या गप्प राहण्यामुळे या घराची अब्रू वाचणार असेल तर मी काहीच बोलणार नाही. हे ऐकताच काकूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या गौरीला मिठी मारत म्हणाल्या, अगं गौरी, मला माफ कर. मग थोड्याच वेळात गौरीला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं. अंगावर जड लग्नाचा पोशाख, डोक्यावर लांब घुंगट, चेहऱ्यावरून अश्रू सतत वाहत होते, पण तिच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. मंडपात पुरोहित विवाह मंत्र म्हणत होते. आर्यन आनंदाने मंडपात बसला होता. त्याच्या मनात एकच भावना होती, आज त्याचं आणि गौरीचं आयुष्य कायमचं एक होणार आहे. विवाह विधी सुरू झाला. सप्तपदीचे 7 फेरे घेताना दोघांनी 7 जन्म साथ देण्याची शपथ घेतली. पण प्रत्येक फेरीसोबत गौरीच्या डोळ्यातून अश्रूचा ओघ अधिकच वाढत होता. विवाह विधी संपल्यानंतर गौरी आणि काकू एका खोलीत बसल्या होत्या. इतक्यात दार उघडलं आणि सायली आत आली. तिला पाहताच सगळे अवाक झाले. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. अगं लवकर सायलीला नववधूसारखं तयार कर. पाठवणी सायलीचीच होईल. अगं आई, हे तुम्ही काय करत आहात? अगं आता यावर कोणतीही चर्चा नाही. जे सांगितलं आहे ते लगेच कर. गौरीला शांतपणे एका बाजूला नेण्यात आलं आणि काही क्षणातच सायलीला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं. थोड्याच वेळात सायलीची पाठवणी झाली. घरातील सर्वजण अश्रूंनी निरोप देत होते. गाडी निघून गेली. एका कोपऱ्यात गौरी एकटी उभी होती. तिने नववधूचा पोशाख काढला होता. तिचं डोकं खाली झुकलेलं होतं आणि डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. देवा, हेच का माझं आयुष्य, जिथे मी नेहमी इतरांच्या आनंदासाठी जगते आणि माझ्या वाट्याला फक्त त्यागच येतो. इकडे देशमुख निवासात सायली आणि आर्यनचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात झाला. सर्व विधी पार पडल्यानंतर आर्यन आपल्या खोलीत गेला. अगं गौरी, मला माहीत आहे तू थोडी घाबरली असशील, पण मी तुला एक वचन देतो. आयुष्यभर तुझी साथ देईन आणि तुझी काळजी घेईन. तो हळूहळू पुढे गेला. त्याने अलगद घुंगट उचलला आणि पुढच्या क्षणी तो स्तब्ध झाला. हे काय? अगं तू गौरी नाहीस? सायली सुरुवातीला घाबरली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, आर्यन, तुम्ही असं का बोलत आहात? तुमचं लग्न माझ्याशीच झालं आहे. अगं काय निरर्थक बोलतेस? माझं लग्न गौरीशी झालं होतं. अरे नाही, आपल्या दोघांचंच नातं आधीपासून ठरलेलं होतं. अगं खोटं बोलू नकोस. गौरी कुठे आहे? अहो, गौरीचं नाव पुन्हा घेऊ नका. ती या घराची कोणीच नाही. ती फक्त एक अनाथ मुलगी आहे. कुलकर्णी कुटुंबाची खरी मुलगी मीच आहे. थांब, मी आईला आत्ताच बोलावतो. क्षणात निलिमा खोलीत आल्या. आई, खरं सांग, माझं लग्न नेमकी कोणाशी ठरलं होतं? अरे मुला, तुझं लग्न सायलीशीच ठरलं होतं. का रे, काय झालं? पण आई, मला वाटलं होतं की गौरीशी. अरे मुला, तू तर फक्त लग्नाला होकार दिला होतास. मुलीचं नाव कधीच विचारलं नव्हतंस. त्या रात्री आर्यनच्या डोळ्यांना झोपच लागली नाही. त्याच्या मनात फक्त राग, संभ्रम आणि असंख्य प्रश्न घोंगावत होते. त्या दिवसापासून त्याने सायलीपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ना तिच्याशी संवाद, ना तिच्याकडे पाहणं. मग पुढचे काही दिवस संपूर्ण देशमुख निवासात एक विचित्र तणावाचं वातावरण पसरलं होतं. घरातील प्रत्येक शांतता आता जड वाटू लागली होती. आणि एके दिवशी आर्यनला त्याच्या मित्राकडून अशी गोष्ट कळली जिने त्याचं संपूर्ण आयुष्यच हादरून गेलं.
अरे आर्यन, लग्नाच्या रात्री तर सायली घरातच नव्हती. मी कोणाला तरी तसं बोलताना ऐकलं. काय? आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो लगेच घरी आला आणि त्याने आई वडिलांना सर्व काही सांगितलं. त्यानंतर सगळेजण थेट कुलकर्णी वाड्यावर पोहोचले. आर्यनने कठोर आवाजात विचारलं, लग्नाच्या रात्री सायली कुठे होती? मला पूर्ण सत्य हवं आहे. आताच जर तुम्ही खरं सांगितलं नाही तर मी पोलिसात तक्रार करीन. मग कोणाच्याही घराची अब्रू शिल्लक राहणार नाही. हे ऐकताच सायली घाबरली. हो, मी घरातून पळून गेले होते. मला अभिनेत्री व्हायचं होतं. कुणीतरी मला बोलावलं होतं. मला वाटलं हीच माझ्या आयुष्याची मोठी संधी आहे, पण माझी फसवणूक झाली. मी घाबरले आणि परत घरी आले. आर्यन मुला, आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. घराच्या अब्रूचा प्रश्न होता. अब्रू? अहो काकू, खोटं बोलून अब्रू वाचवता येते का? मग त्या रात्री मंडपात माझ्यासोबत बसलेली मुलगी कोण होती? तेवढ्यात गौरी हळूच पुढे आली. आर्यनचा राग पाहून ती घाबरली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, मी होते. म्हणजे माझं लग्न तुझ्याशी झालं होतं? अहो, मला जबरदस्तीने मंडपात बसवलं गेलं. मी खूप नकार दिला होता, पण घरच्या मान सन्मानासाठी मला गप्प बसावं लागलं. म्हणजे ज्याच्याशी मला खरंच लग्न करायचं होतं तिच्याशीच माझं लग्न झालं. मला माफ करा आर्यन, माझ्यामुळे तुमचं आयुष्य खोट्याने सुरू झालं. असं म्हणत ती रडतच तिथून निघून गेली. गौरी दोन्ही हात जोडून ती देवाकडे पाहत होती. तेवढ्यात आर्यन तिच्या जवळ आला. गौरी हळू आवाजात म्हणाली, मला तुमच्याशी अशा प्रकारे लग्न करायचं नव्हतं. तुमचं आयुष्य एका खोट्याने सुरू व्हावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. अगं गौरी, मला लग्न त्याच मुलीशी करायचं होतं जिच्यावर माझं मनापासून प्रेम जडलं होतं. आणि कदाचित माझ्या मनाला सुरुवातीपासूनच वाटत होतं त्या मंडपात माझ्यासमोर तूच बसली होतीस. म्हणजे तुम्ही खरंच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवू इच्छिता? हो, पण जर तू तयार असशील तर तुझं प्रत्येक सत्य, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक आनंद मी आयुष्यभर तुझ्यासोबत वाटून घेईन. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, कधी कधी नात्यांची सुरुवात गैरसमज, वेदना किंवा खोट्या परिस्थितीतून होते. पण मनात प्रामाणिकपणा, विश्वास आणि खरं प्रेम असेल तर कोणतंही नातं सुंदर शेवटापर्यंत पोहोचू शकतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.